रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदराला जेटीची प्रतीक्षा होती। गेले 20-25 वर्ष इथल्या मच्छीमार बांधवाकडून मागणी केली जात होती, मात्र आता जेटीचं काम प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी हर्णे बंदरामध्ये जेटीचं काम सुरू झालेलं आहे, परंतु अतिशय संथ गतीने काम सुरू आहे, त्यामुळे मच्छीमार बांधवामध्ये निराशा पसरलेली आहे। हे हर्णे बंदर आहे आणि याच बंदरामध्ये गेले अनेक वर्ष मच्छीमार बांधव जेटीची मागणी करत होते। त्या मागणीला आता प्रत्यक्षात मुहूर्त स्वरूप आलेलं आहे आणि या ठिकाणी आता जेटीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मच्छीमार बांधवामध्ये समाधान सुद्धा एक प्रकारचं समाधान या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे या ठिकाणी जेटीचं काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे मच्छीमार बांधवामध्ये दुसरीकडे निराशा सुद्धा पसरल्याचं पाहायला मिळते। गेले अनेक वर्ष या ठिकाणी जेटी व्हावी असं स्वप्न इथल्या मच्छीमार बांधवांनी पाहिलं होतं। सुमारे 250 कोटी रुपये या जेटीसाठी मंजूर झालेत। महायुती सरकारने हे जेटी मंजूर केलेली आहे, मात्र या ठिकाणी जे काम आता होतंय ते काम सुद्धा संथ गतीने सुरू आहे आणि या जेटीचा व्यास सुद्धा कमी आहे। जेटीचा जो आराखडा तयार करण्यात आला होता तो आराखडा गेल्या 15-20 वर्षापूर्वीचा तो आराखडा आहे आणि त्या आराखड्यानुसार आता काम सुरू झालंय। मात्र अलीकडे या बंदरामध्ये बोटीची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे मच्छीमार बांधवाचा बोटींचा विचार करून या ठिकाणी जेटीचा व्यास वाढवायला हवा होता आणि मच्छीमार बांधवांना चांगल्या प्रकारचा या ठिकाणी दिलासा द्यायला हवा होता, परंतु प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही। त्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये एकतर नाराजी आहे, तर दुसरीकडे त्यांना एक प्रकारचा दिलासा सुद्धा मिळाला। या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं जेटीचं स्वप्न पूर्ण होते। प्रत्यक्षात या ठिकाणी जेटी जेव्हा उभी राहील तेव्हा मात्र इथल्या मच्छीमार बांधवांना चांगला फायदा सुद्धा होणार आहे। 40 वर्षापासून आम्ही हे जेटीची प्रत्यक्ष बघत होतो। आम्हाला ही अपेक्षा होती की 35-40 वर्षापूर्वी आता 15 कोटीचा बजेट आज ते 200 कोटीवर गेलेलं। आम्ही शासनाचे आणि याचे भरपूर आभार मानतो की आम्हाला ती जेटीचं काम चालू झालेलं आहे, पण शासनाला एवढीच विनंती आहे, मंदगतीने काम चालू झालेलं आहे, ते जरा गतीने काम चालू व्हावा। आणि हे जेटी झाल्यानंतर बरेचसे आमचे उद्योगधंदे वगैरे वाढणार आहेत आणि बरेचसे आमचे कोली लोकांचे बरेचसे वर घेण्याचा खाली घेण्याचा आणि इतर हवा पाण्याचा त्यांचा जीव जात होता ते सगळे वाचवण्याच्या ह्याच्यात आहेत। सध्याला या अंजरला खाडी आहे त्याचा पण गाल काढण्याचं काम चालू आहे, तिथे पण एक बंधारा झालेला आहे। आम्ही मच्छीमार दुष्काळासाठी आणि याच्यासाठी न भांडता आम्ही आमचे मूलभूत गरजेसाठी आम्ही भांडतो। रस्ता, वीज, पाणी आणि एक जेटी, एवढे वर्ष आमचा रखडलेला काम आता होतोय। आम्हाला त्याची भरपूर म्हणजे आनंदाचीच बातमी आहे। फक्त एवढा आहे की तो काम जरा लवकरात लवकर व्हावा आणि योग्य पद्धतीने व्हावा